हॅलो, नमस्कार. सगळ्यांनी आता शांत व्हा, आपण कार्यक्रम चालू करू. तर आपण आज इथे शब्दगंध करता जानेवारी 2025 मध्ये जमलो. तर ह्या वर्षी आपल्या शब्दगंधचा 20वा वाढदिवस येतोय. त्याकरता आणि आणखीन एक योगायोगाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या भारतीय दूतावासाचे जे प्रथम सचिव आहेत ते अनिकेत पाटणकर आणि त्यांची फॅमिली इथे आहे. आणि आपण यावेळेचा विषय जो आहे तो प्रवेशाचा आहे. तर आपल्याला कुठल्याही देशामध्ये भारतीय लोकांना प्रवेश हवा तर त्यांच्याकडे जायला लागतं. त्यामुळे तोही आपल्याशी थोडासा जुळणारा शब्द आहे. दादा, आपण काय करतोय की त्यांना जी विनंती करणार आहे ती म्हणजे अशी की मागे एकदा अरुणजींनी सर्व त्याचा डाटा एकत्र केला होता आणि 6 वर्षापूर्वी जेव्हा मी सूत्रसेवक म्हणून काम घेतलं त्यानंतर जी काही आमंत्रण पाठवली तुम्हाला तर ती सगळी एकत्र करून एक पुस्तक एकदा आपण आवृत्ती केली, त्यानंतर दुसऱ्यांदा केली आणि आता ही तिसऱ्यांदा दर 2 वर्षांनी आपण करतो. तर त्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्याकडून आपण करायला त्यांना विनंती करू. तर त्या पुस्तकाबद्दल म्हणजे नक्की त्यात काय आहे ती थोडीशी माहिती म्हणून मी त्याचे जे पहिले प्रस्तावना आहे ती थोडीशी मी वाचतो आणि त्याच्यावरती अभिप्राय आपल्या काही सदस्यांनी दिले ते पण वाचेल आणि मग त्यांना मी इथे बोलवतो. 2025च्या नववर्षानिमित्त तुम्हा सर्वांना कुटुंबियांना अनेक शुभेच्छा. शब्दगंधचे विषय, चित्र व यजमानपद भूषवलेल्या सदस्यांची माहिती देणाऱ्या आवृत्तीचे मऊ प्रतीचे प्रकाशन म्हणजे सॉफ्ट कॉपी करायला मला आनंद होत आहे. यापूर्वी असे प्रकाशन ऑगस्ट 2000 मध्ये पण आपण केले होते. या 2 वर्षात शब्दगंध कार्यक्रमात काव्य पुस्तकांची प्रकाशने झाली. तसेच कोसळती धारा हा काव्य व गायन याचा संमिश्र कार्यक्रम महाराष्ट्र मंडळाने आयोजित केला. श्रीयुत अरुण मनोहर व सौ वैशाली वर्तक यांनी कार्यशाळा घेऊन काव्य निर्मिती करता तांत्रिक शिकवणी पण आपली घेतली. या 2 वर्षात अनेक दडलेल्या कवींनी शब्दगंध मध्ये प्रवेश केला, जे आमच्या बाजूला आहेत, आपले वेगळे पण सादर केले. संगीत नाटक मी स्वप्न पाहिले साठी शब्दगंधच्या कवींनी सर्व पदे रचून दिली. त्याला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली. कोजागिरी पौर्णिमेचा शब्दगंध डॉक्टर शुभम यांच्या आयोजनामुळे याट नौकेत साजरा झाला. तसेच सर्व सहभागी कवींनी आपण दर महिन्याला यजमानपद घेऊन व विषय व चित्र सुचवून माझे काम अगदी हलके व सोपे करून टाकले. मला सूत्रसेवक म्हणून करण्याला तर काही कामच राहिले नाही. जानेवारी महिन्यात 14 तारखेला संक्रांत होऊन गेली असली तरी गोड बोलण्याचे व्रत फक्त एका दिवसाकरता नसते तर संपूर्ण वर्षाकरता असते. त्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड बोला, गद्यात असो वा पद्यात आणि मध्यात नको. या वर्षी शब्दगंध 20व्या वर्षात प्रवेश करत आहे. शब्दगंधाच्या तारुण्याची उभारी सदाबहार कवींच्या काव्य सादरीकरणातून नक्कीच दिसून येईल. हे झालं माझ्या मनातलं. आता अजित वैद्य काय म्हणतात ते आपण नमस्कार. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कोषाध्यक्ष व शब्दगंध समन्वय श्री हरी वैद्य यांचा अभिनंदन. शब्दगंध महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या अनेक उपक्रमांपैकी एक उत्कृष्ट कार्यक्रम म्हणून शब्दगंधची ख्याती येतो. गेली 20 वर्ष सातत्याने दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मी गेली 3 वर्ष त्यात सहभागी झालो आहे. एक शब्द आणि एक चित्र. आपल्या सर्वांचे आवडते सूत्रसेवक श्रीरंग केळकर काका त्यांना एवढी काय करतो आजोबाने म्हणलं अगदी न चुकता महिन्याच्या 1 तारखेला आपल्या खास शैलीत पाठवतात. त्यांच्या मासिक आमंत्रणांमध्ये ते वेगवेगळ्या कवींची नावे धारण करून आपल्याला थक्क करतात आणि त्याचबरोबर
यजमान सूचित विषयाबद्दल काही ओळी लिहितात. माझ्यासारख्या नवख्या कवीला त्यातच मग काव्य बीज मिळून जाते आणि बघता बघता कविता सुचून जातात. शब्द आणि चित्र एकच, पण प्रत्येक कविता वेगळी आणि नवीन पैलू पडताळणारी. हा मला फार आश्चर्यचकित वाटणारा अनुभव आहे. मला सुरुवातीला आपली कॉर्पोरेट कविता सादर करताना जरा संकोच वाटत असे, पण शब्दगंध परिवार प्रोत्साहन आणि हक्काच्या टाळ्या मिळवण्याचं एक व्यासपीठ आहे. इथे काही जुने जाणते कवी आहेत आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकायलाही मिळालं आहे. शब्दगंध 20 वर्ष दरवळ ठेवल्याबद्दल मंडळाचे आणि सगळ्या सदस्यांचे अभिनंदन. ही परंपरा अशीच पुढे चालत राहो आणि आपल्या मंडळाच्या सदस्यांना मराठी भाषेची सेवा करण्याची संधी मिळत राहो अशी आशा करतो. नंदकुमार आज येऊ शकले नाही, त्यांनी लिहिलं शुभम नंद. मंडळाच्या महाराष्ट्र मंडळ सिंगापूर शब्दगंध सदस्य नंदकुमार देशपांडे यांचा अभिप्राय. स्वरचित कवितांना वाहिलेला महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचा 20 वर्षापासून अव्याहतपणे दरवळणारा सुगंध म्हणजे शब्दगंध. शब्दरूपी विषय व विषयरूपी चित्र असा विशेष उपक्रम म्हणजे शब्दगंध. दरमाही काव्य लहरींचा व सुग्रास सहभोजनाचा सुवास म्हणजे शब्दगंध. अशा या शब्दगंध समूहाचे सूत्रसंचालन 2018 पासून आपले श्री श्रीरंग केळकर काका समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या आडनावाप्रमाणेच व मूळचे जातीचे चित्रकला निपुण कलाकार म्हणून ते शब्दगंधाच्या दरमाही आमंत्रण संदेशात कुंचल्याऐवजी लेखणी वापरून विशेष रंगछटा भरतात व संदेशात मिश्की विनोदी शब्द व शब्दकोट्या फिरत सोनकेळीसारखी गोडी आणतात. त्यांच्या नेहमीच्या 2 किंवा 3 विषयांना एकत्र करून एक कविता रचण्याला हातखंडा ते इथेही वापरून विषय व चित्र या दोन्हींना गुंफून एक रंजक, सुसंगत व मिश्किल चारोळी समाविष्ट करतात. ही आता त्यांची एक खास विशिष्ट शैली म्हणून रूढ झाली आहे व आम्हा शब्दगंधींच्या आवडीची आहे. खेळकर व खोडकर गुदगुली करत ते चारोळी खाली कवीचे काल्पनिक पण विषयांना सुसंगत असे भन्नाट नाव व आडनाव लिहितात. काही उदाहरणे म्हणजे पुढी माडवळकर, नाव यात्रेकरी, वय 1000 चंद्रे, एक चंद दुचाके वगैरे. मराठी भाषा व आडनाव रचनाकारांमध्ये जर केळकर असते तर मग काही खरे नव्हते. 2021 मध्ये शब्दगंध सामूहिक कविता संग्रह प्रकाशित झाला तेव्हा केळकर 16वं वर्ष धोक्याचं असं म्हणाले व आता 20वे वर्ष म्हणून विशीतली ऐन तारुण्याची सुरुवात असं ते म्हणतात. कर्म धर्म संयोगाने सूत्रसंचलनाची कामगिरी मी माझ्याच हस्ते 2018ला केळकरांना सुपूर्द केली होती. हे पुण्य कर्म मी करू शकलो म्हणून मी माझीच पाठ बरेचदा थोपटतो. अशा मनोरंजक आमंत्रण संदेशांची एक संग्राह्य पुस्तका या आधीही प्रकाशित झाली होती. आता उपक्रमाच्या 20व्या वर्धापनानिमित्त याची पुढील आवृत्ती अनावृत्त प्रकाशित होत आहे. याचा मला आनंद आहे. श्रीरंगांना याबद्दल अगणित बहुरंगी शुभेच्छा. आम्ही सातत्याने कविता करत खेळावे शब्दगंधचे ऋण आणि स्वतः सारखेच केळकरांनी ठेवावे त्याचं चिन्ह करणं. हा जो इतका मोठा दिवाणखाना आपल्याला उपलब्ध केलाय त्या शुभम काय म्हणतात ऐकून आपण महाराष्ट्र मंडळ सिंगापूर शब्दगंध सदस्य डॉक्टर शुभम काळे म्हणजे मी यांचा अभिप्राय. शब्दगंध हे नाव आधीच माझा शब्दगंध प्रवास समावेश झाला. त्याआधी मी कधीही कविता करायची कल्पनाही केली नव्हती. डॉक्टर म्हणून ऑपरेशन वगैरे करताना सतार, मोर, सूर्याच्या आलीचा रक्तिमा किंवा चांदण्यावर घरंगळत झिरपणे सूरवीर टाइमपास अवजार निर्जंतुक वातावरणात आणायला सज्जड बनली असते. असाच एकदा मी इतरांच्या कविता ऐकायला जाऊन बसलो
बघितलं तर सगळे नॉर्मलच माणसं कविता वाचत होते. तेव्हा आपण कविता केली तर आपल्या इमेजला धक्का बसणार नाही याच्यावर विश्वास बसला. माझी पहिली कविता न उडणाऱ्या विमानात, म्हणजे रनवेवरती 2 तास डिले मारलेल्या विमानात बसून कंटाळा आलेल्या अवस्थेत झाली. बरी होती असं लोक म्हणाले, देव त्यांचं भलं करो. पुढे 20 वर्ष हा उपक्रम अखंड चालू राहिलाय. कवितांच्या संख्येचं गणित खरोखर थक्क करायला लावतं. एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न वृत्तीचे सगळे आनंद मार्गी आपल्या कवितांचा आनंद इतरांबरोबर वाटतात. भारताबाहेरच्या कृत्रिम जगात राहून या अदृश्य धाग्याने नकळत विणलं गेलेलं हे जाळं लवचिक पण भक्कम आहे. त्याचा अनेकदा सगळ्यांना प्रत्यय येतो. माणसं एकत्र जमून खेदळतात. ही सगळ्यात आरोग्यदायी सामाजिक चळवळ आहे. कविता भवभूती आणि कालिदासाच्या होत्या हा मुद्दा महत्वाचा नाही. मंडळी भोवतालचे ताणतणाव विसरतात, हसतात, रंगतात आणि नवीन जोडलेल्या नात्यांसकट पुन्हा पुन्हा भेटत राहतात. समाज आणखी कशाला असतो? शब्दगंधाची खासियत म्हणजे इथला प्रत्येक सादरकर्ता आणि श्रोता हे समान आहेत. दिवाणे आम आणि दिवाणे खास असा इथे वर्ग विग्रह नाही. कवितांची सतार, पक्षी, फूल, टिपूर चांदळ आणि तत्सम हार्डवेअर घराणी इथे जन्माला आलेली नाहीत. आलात तर स्वागत आणि नसलात तर आठवण हा साधा हिशोब. मंडळी सिंगापुरातून बाहेरच्या देशात गेली, दुसऱ्या देशांमध्ये गेली तरी नाती जपू नये. प्रयोग म्हणून सुरुवात झालेल्या उपक्रमाचं कुटुंब कधी झालं कळलंच नाही. कुटुंबात कोणी सढळ असतात, कोणी खवचट असतात, कोणी हावरट असतात, कोणी भित्रे. परवा नाही. आरतीच्या प्रसादाच्या रांगेत सर्वसारखे. या साध्या उपक्रमाला नियमांच्या म्युन्सिपाल्टीच्या चौकटीत खेळ ठोकून बसवायचा कधी काळी थोडाफार प्रयत्न झाला, पण फसला. ही आगळ पगळ जत्रा अशीच चालू राहावं ही शुभेच्छा. आता मी अनिकेतना बोलवतो. तुम्हाला फक्त क्लिक करायचं. तुम्हीच करा, बसतोय ते. जीमेल कुठे हो? ओपन आहे वाटतं. जीमेल आहे ते आहे. हा आहे. तुम्हीच करा. बापरे. तंत्रज्ञ कुठे? हे क्लिक करा तुम्ही. ओपन होत आहे. Yes. तर असे सर्व विषय आणि त्याचे फोटो असं त्याच्यामध्ये आहेत. आणि ते तिथे रिकाम राहते जागा. आणि तर प्रत्येक विषयाचा उल्लेख, त्याचा यजमान कोण होतं, तारीख, पत्ता. आणि हे पूर्वी ज्यांनी त्याच्या हे पूर्वीची आवृत्ती आहे. आता शेवटी जाऊ, हा महत्वाचा भाग आहे, शेवटचा आहे की ह्याची मी लिंक सगळ्यांना पाठवेन, म्हणजे तुम्हाला बघता येईल. आणि हे महत्वाचा जो काम अरुणजींनी केलाय की प्रत्येक विषयाचे नोंद तिथे ठेवली, तारीखवार, आणि तर ती पण त्याच्या बाजूला. तर त्यावेळेचे जी काही काय आमच्याकडे काय करतो आम्ही, एक फोटो देतो आणि चित्र देतो, आणि त्या दोन्ही याच्यावरती सर्व लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना त्या कवितांमध्ये येतात. अगोदर काही मंडळींनी असं म्हटलं होतं की अरे एक विषय दिला तर ट्रॅकिंग होते किंवा एकाच चाकोरीमधून कविता आहेत, पण तसं नाही. त्यांनी खूप व्हरायटी पण आली बरीच, आणि सर्वांच्या कल्पनाशक्तीचं आम्हाला इथे सादरीकरण झालं. आता आपण सुरुवात करू शकतो.
हा हो ये ना तू ये. नाही तुम्ही या. इकडे इथे 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 इथे. नमस्कार. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर तर्फे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शब्दगंध मंडळींचं खरंच खूप खूप कौतुक. आता आपण जसं ऐकलं 20 वर्ष एखादा उपक्रम सुरू करणं आणि सातत्याने तो चालू ठेवणं ह्यात खूप मोठा फरक आहे आणि ह्याची मला वाटतं ह्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे तुम्हा सगळ्यांचा एवढा ऍक्टिव्ह सहभाग. त्यामुळे तुमचं खरंच मनापासून खूप कौतुक. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला श्री अनिकेत पाटणकर विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांनीच आपल्या या आवृत्तीचं आता अनावरण केलेलं आहे. तेव्हा मंडळातर्फे त्यांचं छोटंसं आपण एक सत्कार म्हणूया करण्याची आमची इच्छा आहे. एक पाठीवरती थाप म्हणा. तुम्ही आलात त्याबद्दल या. अजय कुलकर्णी, किशोरजी तुम्ही पण या. पण मी हे हलवलं नाही. इथे नाही इथेच द्या. इथेच द्या. किंवा तो नाही, आपण तुम्ही दिसला पाहिजेत ना. तुम्ही फक्त वाढला म्हणजे तुम्हाला याची दिशा असं. हा दिसतंय का याची काहीच गरज नाही. नाही सगळ्यांना ऑल द बेस्ट. खूप छान कविता आता ऐकायला मिळते. नाही 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 थँक्यू. पण आणि काही ना आमच्याबद्दल काही बोलायचं नाही, आपण कविताचा कार्यक्रम चालू करू. थँक्यू मला बोलवलं. ओके. आपल्या नेहमी प्रमाणे मी यजमानांना बोलवतो. सुगम. नमस्कार. केळकर काकांनी सांगितल्याप्रमाणे पहिली यजमानाने एक छोटीशी कविता करावी असा पायंडा आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या कविता आपण घेतो. तसं माझी एक छोटीशी कविता आहे ती आज मी सादर करतो. कवितेचं नाव आहे प्रवेश. तुम्ही इथे या ना. इकडे बघ. तुम्ही आपल्या ग्रुप मध्ये दिसले पाहिजे. तुम्ही इथे या. तुम्ही दोघं या. कारण तुम्हीच फक्त दोघं जण येत नाही. हे तुम्ही दोघंच येत नाही. आता येते. हा करेक्ट करेक्ट. तर आजचे दोन विषय आहेत. एक यजमान सूचित चित्र. या मी काही सूचित बिचित केलेलं नाही. ते चित्र आधीच सूचित झालं होतं नंतर मी यजमान झालो. त्याच्यामुळे माझा याच्याशी काही संबंध नाही. तर माझी कविता आहे प्रवेश. पाटलाच्या उंबऱ्याचा माप ओलांडून सुनेनं गृहप्रवेश केला. त्या शकुनाच्या दिसाला बी आता लय टाय म्हणून गेला. पाटलाच्या पोराचा संसार पिरमाच्या डोलीत डुलू लागला. अशात एका दिवशी पहाटे पाटलीनबाईला स्वप्नात प्रभू राम दिसला. स्वप्नातच पाटलीनं डोईभर पदर वडून नमस्कार केला. प्रभू राम प्रसन्न होऊन शाहरुख खानावाने तोंडभर वाढ हसला. पाटलीन सप्ताच्या झुकझुक गाडीतून पार डोंगरावर पोचली. रामाच्या रथामागे म्युझिक वाजवायला गावचीच ढोल ताशा पिपाळीवाली पोरं बसली. एक पत्नी रामाचा पाटलिनी बरोबर लवशीन रंगात येऊ लागला. तशी डोंगरावर घरचीच म्हसरं वळवत रेड्यावर पाटील एंट्री झाला. स्वप्नातली वाजंत्री पोरं पाठीला पाय लावून एकाएक धूम पळून गेली. तेव्हा परसाच्या बाजूने येणाऱ्या आवाजानं पाटलीन स्वप्नातून दख्ख जागी झाली. रामाच्या पारी वाड्याच्या माग कोण बरं आलं असावं. पाटलाला मोरं घालून आपण आपल्या स्वप्नातच डुंबत बसावं असा विचार होईस्तवर बाहेरनं सोन्याचा आवाज आला आणि काळजीच्या लगबगीनं पाटलीने एकदम दरवाजा उघडला. माग सुनबाई खुर्ड्यावर बसून बेजार ओकाऱ्या काढीत होती. पाटलीनीच्या मनातील शंका रामपारी खरी होताना दिसत होती. काय कसाला सुनबाई, पहाटे पहाटे कसला त्रास होऊ लागला? काल रात्री जेवणात काय तिखट मसाला जास्त पोटी गेला? असं काही नवं मोठे आई. माझ्या बहिणीला बी गेल्या साली असलाच त्रास झाला, पण मागवत माझी लाडाची भाची आली असं म्हणून लाजून हसत
सून पदरामागे लपत रंगमहालात पळून गेली. तासाभरानं सूर्यागत फुललेल्या चेहऱ्यानं बाजीरावाची स्वारी बाहेर आली. पाटलाच्या घरी पाळणा झुलणार याची गावात एकच चर्चा रंगली. शाहरुख खानला वळसणीला बसवून पाटलीत स्वप्नातही भजनी दंगली. दिसाचं झालं महिनं आणि सुनबाईच्या चेहऱ्यावर आला तर्याला. सकाळ दुपार पौष्टिक खुराक आणि रातच्याला मऊ उशीर झाला. अशाच एका रात्री पाटलिनीच्या स्वप्नातल्या भजनाच्या शेवटाला प्रभू रामरायानं हात उंचावून डोळं मिटून आशीर्वाद पुटपुटला. तेव्हा म्हणा, तुझ्या सोन्याच्या पोटी मी जन्माला येईन एका अटीवर. आता मलाच इतर नाटकातले शीन बघायच्या लवंडून आरामात पोटी कर. तेव्हा गावातल्या लक्ष्मण सुताराला तालुक्याला लावून द्यावा. पवार मास्तरांच्या मंडळींचा वाड्यावर प्रोग्राम हवा. त्यांच्या नाटकातली सखू सातार करीन. सीतामाई छक्क करते. तिला भूमातेच्या पोटात जाताना मी बघेल बसून माळ्यावरती. आदेश देऊन प्रभुराम पडद्यामागे एक्झिट घेत अंतर्धान पावलं. जागा होताच पाटलिनीनं घरभर एकच टुमणं लावलं. आपल्या वाड्यावर रामराज्याचं नाटक व्हावं ही देवाचीच इच्छा आहे. त्याच्या कृपेने काय सांगावं, आपल्या घरीच रामजन्म होणार आहे. तेव्हा सुताराचा लक्ष्मण केस बिस इसरून तालुक्याच्या गावी उगवला. सखू सातारकर्णीनं मधाळ हसून बिन साखरेचा चहा मागवला. पाटलाचा निरोप देऊन लक्ष्मणानं पाकीटभर दुधाची पुढं गेली. जाड भिवया कष्टानं हलवत सखूबाईनं नोटन नोट मोजून घेतली. पुढच्या आठवड्यात पवार मास्तरांची माणसं गावात अवतीर्ण झाली. तालमी मोर मारुतीच्या चौकात रंगमंचाची जय्यत उभारणी झाली. थोडी फळकुट कमी पडली, पण गावकऱ्यांनी मनोभावे मदत केली. मंचाच्या मध्ये मध्ये घराघरातली खुर्च्या टेबल बेमालून बसवून दिली. ऐन नाटकाच्या दिसा अगोदर सुनेच्या पोटात काही दुखू लागलं. तशी छकडा पाठवून बाजूच्या गावातून सुईडीनं बोलवून आणावं लागलं. समोर चौकात संगीत नाटक पार्टीचा बहारदार खेळ रंगला. सखू सातारकर्णीच्या दिलखेचक रामायणात सारा गाव तल्लीन झाला. मंचावरचा राम युद्ध जिंकून अयोध्येत पुन्हा थाटात परत आला. तेव्हा वाड्यात सुनेच्या प्रसव वेदनाने एकच आकाशाचा ठाव घेतला. सीता माय भरल्या डोळ्यांनी धरणी मातेला आळवू लागली. नाटकी रामाच्या नाटकी केसातल्या डिंकाची खास मात्र लई बोचू लागली. सैर भैर हो राम मंचातले थैमान येर झऱ्या घालू लागला. तशी सातारकर्णीच्या डोईत एकदम फुल पावर दिवा पेटला. धरणी माते मला पोटात घे असं म्हणत ते अगद खाली बसली. येड्या बैलावाने हुंदडणाऱ्या रामाच्या केसाची खाज अनावर झाली. मोठ्यानं आरोळी देत सुनबाईच्या पोटातल्या रामाचा पुनर्जन्म झाला आणि सीतेसाठी पाडलेल्या फळीतून रामाचाच धरतीच्या पोटात प्रवेश झाला. आता आपण इकडून सुरू करू. महिला भगिनी तिकडे रोजच्या सध्या महाकुंभचं बरं मी तुम्हाला महाकुंभाचा सगळीकडे खूप चर्चा आणि एक शुभ पर्व चाललेलं आहे. आणखीन त्याच्या संदर्भात 2 पोस्ट व्हॉट्सअपवरती मला दिसले. एक म्हणजे सुधा मूर्ती अतिशय साधं व्यक्तिमत्व एक झोळी घेऊन त्या पण महाकुंभ मेळ्यात गेलेले आहेत. आणि दुसरीकडे लॉरेन पॉवेल ऍपलचे तुम्हाला माहितीच असेल, ती पण तिथे सामील झालेली आहे की तिच्या पूर्ण व्यस्त ह्याच्यामधून ती कशी काय गेली याच्याबद्दल काही पोस्ट आलेल्या होत्या की त्यांना पण आजकाल या सगळ्याचं महत्व वाटत आहे का, किंवा काय नक्की त्यांच्याकडे कमी आहे की ते इकडे आले वगैरे. तर त्याच्यावरून मला एक सुचलेली ही कविता. प्रयाग गंगा काठी
जमला महाकुंभ मेळा. प्रयाग क्षेत्री गंगाकाठी जमला महाकुंभ मेळा. भाविकांचा महासागर लोटला गंगा प्रवेश कराया. त्यामध्ये होत्या दोघी, एक आली दूर देशाहुनी, तर दुसरीची होती मातृभूमी. दोघीही हुशार कर्तृत्ववान, जगामध्ये बनविले स्थान. गाठ पडता अचानक ती विचारी, राहतेस तू परदेशी, कामामध्ये व्यस्त असशी, का वाटले यावे इथे, मारा या गंगेत डुबकी. मोहमयी दुनिया सारी, ती म्हणाली, मोहमयी दुनिया सारी, रमले होते तिथे आजवरी. जमविली सारी सुख साधने, मन शांतीचे दार न उघडे. अपुरी असुनी साधने, इथे लोक असती आनंदी. अपुरी असुनी साधने, लोक इथे असती आनंदी. वाटले हेही करूनी पहावे, मीही होईल समाधानी. हसुनी म्हणे ती, अगं ही माझी जन्मभूमी. वृत्तीच असे आमची, शांत आनंदी समाधानी. वृत्तीच असे आमची, शांत आनंदी समाधानी. जोपासाया आमची संस्कृती, जमतो इथे सारे आम्ही. विश्वास हवा, श्रद्धा हवी, लीनता मनात हेच सत्य. विश्वास हवा, श्रद्धा हवी, लीनता मनात हेच सत्य. अथवा गंगा म्हणजे नुसतेच पाणी, महाकुंभही जाईल व्यर्थ. अथवा गंगा म्हणजे नुसतेच पाणी, महाकुंभही जाईल व्यर्थ. धन्यवाद. इकडे योगेश, कविता, सारंग, अरुणजी. नाही ते दिसले पाहिजे. तुझी आहे कविता. ते हल्लं की बंद पडते ना. असं आहे बघ. आता फॉलो कर. हा ठीक आहे. मला वाटलं हे कविता आहे. अरुण. नमस्कार. माझ्याकडे कविता अगदी छोट्या छोट्या आहेत. कपलेट्स म्हणजे 3. तर प्रवेश होण्याच्या आधीच काय स्थिती असते आणि प्रवेशानंतर एकदम बदलून जातं, अशी 3 छोटी चित्र आहेत. नेहमीचाच पण आहे. एक सुरी तिमिरातच रजनी दंग, एक सुरी तिमिरातच रजनी दंग, दिनकराच्या आगमनाने उधळले रंग. 2 वेगवेगळे पिक्चर दिसतात. माणसाचे मन हे मायावी तरंग, माणसाचे मन हे मायावी तरंग, सत्संग प्रवेशताच सद्गुणच राहिले संग. सगळे विकार नाहीसे झाले, फक्त सद्गुण राहिले. आता एक ऑडिटोरियम आहे, तिथे काही कार्यक्रम सुरू आहे. तर त्याच्या आधीची कार्यक्रमात म्हणजे मुख्य कार्यक्रमाच्या आधीची स्थिती अशी, किरकोळ नाच गाणी, किरकोळ नाच गाणी, कार्यक्रम बेरंग, किरकोळ नाच गाणी, कार्यक्रम बेरंग, प्रवेशला महानायक, प्रेक्षक नाचले बेधुंद, प्रेक्षक नाचले बेधुंद. असं म्हणजे प्रवेशाने काय होऊ शकतं, एकदम स्थितीबद्ध होतात. आता एक छोटस 2 पॅराग्राफ एक गद्य लिहिलं आहे प्रवेश या विषयावर सध्या. शिशुवयातून बालपणात प्रवेश करणारी एक गोडू
पेपाचे चित्र असलेला फ्रॉक घालून मटकत होती. पेपा म्हणायचे. मी तिला विचारले, पेपा कोण आहे माहित आहे का? तिला असले प्रश्न पडत नसावेत. माझ्याकडे दुर्लक्ष करून ती गिरक्या घेत पेपा पेपा करीत बागडीत होती. पेपा एक डुक्कर आहे असे सांगितले असते तरी तिला काही वाटले नसते. टीव्हीवर पेपाच्या गोष्टी बघायला खूप मजा येते, एवढेच तिच्यासाठी महत्वाचे होते. आपण अनेक लहान मोठ्या बदलांमधून जात असतो. फार मोठा कधी बदल झाला की नवीन परिस्थितीत प्रवेश होतो. असा प्रवेश करणे न करणे आपल्या हातात असो वा नसो, पण नवीन अपेक्षा मात्र निर्माण होतात. मात्र या अपेक्षा पूर्ण होतील की नाही हे नवीन नियम पाळणे आपल्याला किती जमते यावर अवलंबून असते. आता आपण सगळे इथे नवीन देशात जेव्हा आलो होतो त्यावेळेस इथले सगळे नियम वेगळे, तिकडचे वेगळे. तर आपण त्याशी जुळून इथल्या नियमांप्रमाणे राहिलो आणि सुखी झालो. तर कुठे प्रवेश केला की आपल्याला हे नवीन परिस्थिती, नवीन नियम पाळून जुळवून घ्यावंच लागतात. हे नियम आणि नुसतं आपल्यालाच पाळायला लागतातच नाही, तर आजूबाजूचे सगळेच हे नियम तुमच्या गळी उतरवायला सगळे टपलेले असतात. आपणासारखे करून सुरुवाती तात्काळ बसवलं. तर आता आपल्यापैकी बरेचसे म्हणजे जवळपास सगळेच आपण सिंगापूरने झालेलो आहोत. तर त्याचाच हा भाग आहे. ताने बाळ रडायला लागले की फक्त आईच त्याला प्रेमाने दूध पाजते आणि बाळ हे नेहमीसाठी लक्षात ठेवते. नंतर त्याला कळायला लागते की आपणा सर्वांचा खर्च आई बाबाच चालवत आहे. हे बाळ प्रमोशन होऊन जीवनाच्या कुठल्याही टप्प्यात गेले तरी आईकडूनच आपल्याला प्रेम आणि आई बाबांकडूनच पैसा मिळेल ही अपेक्षा त्याची कायम असते. कुटुंबाचे नियम म्हणजे आई बाबांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे, हे अनेक बाळे सोयीस्करपणे विसरून जातात. जीवनाच्या विविध टप्प्यात प्रवेश होतो तेव्हा आणखी एक बदल जाणवतो. अगदी लहान वयात पक्षी, प्राणी, फुले, फळे निसर्गातले सगळेच आवडते. नंतर मात्र आवडी निवडी सुरू होतात. हे ज्ञान सहसा घरातली मोठी माणसं शिकवतात. छोट्या सोनियाला काळी माऊ याक, गोरी माऊ छान छान हे आई शिकवते. साध्या गबाळ्या विषयातल्या अनोळखी माणसाकडे संशयाने पाहिले जाऊ लागते. टिपटॉप अनोळखी माणसावर विश्वास टाकला जाऊ लागतो. पुढे अनुभवाने यातही बदल होताच, नाही असे नाही. माणसामधील फरक समजून घेणे ही कला प्रत्येक टप्प्यात जास्त कळू लागते. अनुभवाने हा फरक समजून घेणे हा नक्कीच मोठे होण्याचा भाग आहे आणि असावा. दुर्दैवाने अनेकदा लोक अनुभवातून नाही तर फक्त पूर्वग्रहामुळे माणसाला कमी जास्त लेखू लागतात. या भिंती लिंबून मजबूत करण्याचे काम राजकारणी करतात. त्यासाठी गवंडी म्हणून मीडियाचा वापर होतो. भिंतीच्या आतील गटागटात भीतीचे वातावरण तयार होते. शारीरिक, भाषिक, सामाजिक फरक असतातच. विविधतेत आणि मतभिन्नतेत सौंदर्य शोधता आले तर भिंती मागे प्रवेश करण्याची भीती वाटणार नाही. भिंती मागील जग देखील जवळ वाटायला लागले. हे सूत्र समजून घेतले तर समाज सुखी होऊ शकेल. धन्यवाद. वचन
त्याचा व्हॉल्यूम जरा कमी करते जास्त वाटतंय नाही त्यामुळे मला तुम्हाला एक आम्हाला पुढील कार्यक्रम तुमचा अजून एक प्रोग्राम आहे त्यामुळे चालेल थँक्यू सो मच. तुम्ही छान मदत केली थँक्यू सो मच. चलो ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू. आम्हाला एक अजून प्रोग्राम आहे त्यासाठी चालू प्रयोजनासाठी. तर थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. बटाटा एवढा घेतला ना? बटाटा एवढा घेतला ना? बघ इकडे शुभम हे जरा दिवे बंद करता येतील का? कारण की मागे जरा हे चमकते विदाउट माईक नाही बघ तुम्हाला कसं वाटतं आता ठीक आहे जास्तच चमकत होत विदाउट माईक पहा. फक्त रेकॉर्डिंग मध्ये आलं पाहिजे म्हणजे बघा नमस्कार. प्रवेश म्हटल्यावर मला तर लहान मुलांना शाळेत ऍडमिशन ते पहिलं आठवलं, कारण खूप पेरेंट्सला त्याचं हे असतं, म्हणून मी त्याच्यावर बेस्ड अशी कविता लिहिली. प्रवेश. सध्या मुलं जन्माला येण्याआधीच सुरू होते त्यांच्या प्रवेशाची घाई. सध्या मुलं जन्माला येण्याआधीच सुरू होते त्यांच्या प्रवेशाची घाई. या शाळेचा फॉर्म आणू की तिथे ओळख काढू यातच सगळा वेळ निघून जाईल. बाळ जरा बोलायला लागलं की प्ले स्कूल मध्ये घालण्याची तयारी. बाळ जरा बोलायला लागलं की प्ले स्कूल मध्ये घालण्याची तयारी. कधी झोप येत, कधी आळस देत शाळेत दाखल होईल त्यांची छोटीशी स्वारी. लगेच सुरू होते मोठ्या शाळेत ऍडमिशन करता इंटरव्ह्यूची तयारी. ABCD 1 2 3 4 बोबडे बोलत थकून जाती बालमने बिचारी. तू छान बोललास ना तर आवडते खेळणे मिळेल तुला. तू छान बोललास ना तर आवडते खेळणे मिळेल तुला. हे ऐकून छोटासा बबलू एकदम खुश झाला आणि जोमाने लागला तयारीला. या सगळ्या गोंधळात काही शाळांनी मात्र समजदारी दाखवली. या सगळ्या गोंधळात काही शाळांनी समजदारी दाखवली आणि इंटरव्ह्यूची पद्धतच बंद केली आणि लॉटरी सिस्टीम चालू केली. प्रवेशाकरता लॉटरी सिस्टीम चालू केली. तरी आईबाबांचा जीव पुन्हा टांगणीला लागला. तरी आईबाबांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आणि आमच्या बबलूची ऍडमिशन टॉप शाळेतच होऊ दे बर का, म्हणून साकडं घातलं गणपती बाप्पाला. साकडं घातलं गणपती बाप्पाला. धन्यवाद. जिल्हा परिषदेची शाळा छान होती. मोहनाचे इकडे जरा हे कमी दिसतात कविता. तुझी आहे ना ह्याच्यानंतर घे मोहनाचं. नाही नाही असं मी बोलून बघते, म्हणजे मला जरा बरं नाही ऐकू आलं तर प्लीज सांग. 10 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात शब्दगंधचा प्रवेश झाला. 10 वर्ष झाली आणि मेरी गाडी निकल पडी, कारण तो प्रवेश इतका महत्वाचा होता. आणि त्या निमित्ताने केवळ सिंगापूरच नाही तर सिंगापुरात राहणारे आपले सगळे मराठी बांधव मैत्रिणी इतक्या जोडल्या गेल्या की हा गंध मला कधीही विसरता येणार नाही. आणि हे जे विद्वान लोकच मी म्हणेन सर्व, पाटणकर सर आणि मॅडम, तुम्ही आलात तर तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला ह्याचा अनुभव जरूर येईल आणि जरूर येत जा. हा शब्दगंध ग्रुप असा आहे की इथे आलेली माणसं परत नाही गेलेली, उलट नवीन येतात. त्यामुळे तर प्रवेश हा योग्य विषय आहे. कविता घेते. 2 लहानच आहेत.
आणि 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रवेश आहेत. तर व्यवस्थित ऐकू येते? अगदी अंत आता पाहू नको, अंत आता पाहू नको, ये ग आता जीवनात, माझी शुभ्र चांदणी तू, सौख्य तुझ्या प्रवेशात. हिरवे काकण किणकिणती, हिरवे काकण किणकिणती, आता फक्त स्वप्नामध्ये, स्वप्नामंदी, तुझी रुंजून पावलं माझ्या उंबऱ्यात रेंगाळती. किती जोडले जोडले तुझे प्रेम जपले जपले, किती जोडले जोडले तुझे प्रेम जपले जपले. शाळा कॉलेज संपले, सुरू झाले प्रापंचिक फेरे, का काळ लोटला आता. तुझे ओठात हसणे, तुझे ओठात हसणे अजूनही मला खुणावते. येऊ दे ग दया माझी, येऊ दे ग दया माझी, माझी गाडी इथे रखडते. तू मोगरा फुल मी हिरवे, तू मोगरा फुल मी हिरवे देठ तुझे, तुझ्या फुलण्यासाठी दक्ष असे मन माझे. झुरतो मी एकटा, झुरतो मी एकटा, किती प्रदक्षिणा घालू, तुझ्या प्रवेशासाठी कोणती कवाडे उघडू, तुझ्या प्रवेशासाठी कोणती कवाडे उघडू. हा झाला एक प्रवेशासाठी उभा असलेला एक व्यक्तीचा प्रवास. आता दुसरी व्यक्ती काय म्हणते बघा. मी उभी असते सज्ज, मी उभी असते सज्ज, दोन्ही हात पसरून, तू बाळ कोकरू माझी, कधी येशील ग या अंगणी. ओवाळीनं भाकर तुकडा, ओवाळीनं भाकर तुकडा माझ्या सोन तुकड्यावरून, डोळा झरेल सुखानं तुझ्या अवचित येण्या. तुझ्या आठवणींचे ऊन, तुझ्या आठवणींचे ऊन अंगण भर सांडलेले, कसे उचलू उचलू तुझे काळजातले बाळलेणे. तुझ्या डोळीचे काजळ, तुझ्या डोळीचे काजळ अजून ओघळते माझ्या गोधडीत, दुडदुडणाऱ्या पावलांचा पायरव नांदतो घरात. माझ्या कवितेत माया, ही माया कुठून येते. माझ्या कवितेत माया, तुझ्या वात्सल्याची सय. माझ्या कवितेत माया, तुझ्या वात्सल्याची सय, हा चांदण अंगणातला तुझा येण्याने थपकेल, हा चांदण अंगणातला तुझ्याच येण्याने थपकेल. ती लाईन कसली आली आहे आय थिंक नो नीड टू वरी. ऑनलाईन कोणी नाही आहे. ठीक आहे. ऑडिओ ते मला माहित नाही ते सारंग, पण जाऊ दे. मला वाटतं ते काही आपली जस्ट त्यांनी अशीच लाईन दिली. आता सारंग विवेकने वगैरे पाठवली आहे. येणार आहे का? माहिती आजच्या कवितेचा विषय प्रवेश आहे. माझी कविता जरा वेगळी आहे. प्रवेश नाही, हा पुनर्प्रवेश आहे. मी नसलो तरी चालेल. मी पण पाहिजे. अर्थी हिंमत कवीची इथेच आहे. बरं, नातं हा माझा आवडताच विषय आहे. त्याच्यावर मी बरेचदा लिहितो. तर पुनर्प्रवेश नात्यामधला अशी या कवितेची एक
थीम आहे. आणि हा एक थोडा वेगळा प्रयोग असा आहे की माझ्या 2-3 कविता मी एकत्र करून ती एक थीम मध्ये बसली करण्याचा प्रयत्न आहे. कसं आहे, दोघांचं नातं फुललेलं ते कुठलंही असलं तरी ते एका टर्ब्युलंट प्रोसेस मधून जात असतं. तर कवितेची जी सुरुवात आहे ती दोघ जण बसलेली आहेत आणि एक निरोपाची वेळ म्हणून एकमेकांशी बोलतायत. आता निघायला हवे, दोघांनीही ते थांबायला हवे. आता निघायला हवे, दोघांनीही इथे थांबायला हवे. तिची शेवटची 2 वाक्य माझ्या जगाला क्षणात बधीर करते. ती पाठमोरी निघाली पण एकदा वळून बघते. संध्याकाळ उतरत आली, कुरूप अंधार पसरत होता. संध्याकाळ उतरत आली, कुरूप अंधार पसरत होता. तेव्हा ना कळून चुकले की अंतिम संवादही फसला होता. निरोपाचा अखेरचा स्पर्श खिळून राहिला तळहातावर. निरोपाचा अखेरचा स्पर्श खिळून राहिला तळहातावर. कोमजलेल्या गुलाबाचा गंध जसा ऋतून राहतो श्वासांवर. कसे सांगू समजावून, कसे सांगू समजावून, उरले तर शब्द तोकडेच काही. कसे सांगू समजावून, उरले तर शब्द तोकडेच काही. उगाच भावना सैल भेग, मन मोकळे होतच नाही. वारा उदास ढगाळलेली पहाट, वारा उदास ढगाळलेली पहाट. होते मनाची घालमेल काही. तुझ्या मनात माझ्या जगात आता सारं आलं दिलं नाही. तोच दिवस तीच रात्र, तोच दिवस तीच रात्र. अजून फार प्रवेश काही. या उन्मेषाला मिठीत ठेवल्या आत उरला आवेश नाही. तू मला सारखे आठवावे, तू मला सारखे आठवावे. एवढ्या ओळखी आणि आठवणी नाहीत. तुझी सारखी आठवण यावी. तू मला सारखे आठवावे. एवढ्या ओळखी आठवणीही नाही. मी धरून ठेवले तर घट्ट काही क्षण, त्यांची परत पाठवणी नाही. झरझर झरझर वेळ सरत गेली. माझ्या मी आणि तुझ्या तुही झरत गेली. एके दिवशी ऑफिसच्या रस्त्यावरती फुलवाल्यांच्या परडीत एक नवीन गुलाब फुल दिसलं. माझ्या हातावरती सोडून गेलेलं उमेजलेलं फुलासारखं ते भासलं. मन उगाच शोधत राहिलं तुला. 3 हिरव्या पानांमध्ये, लाल गुंद पाकळ्यांमध्ये आणि 2 अनकुटीदार काट्यांमध्ये. फुलेवाल्यांच्या परडीत आज मला एक नवीन गुलाब फूल दिसलं. माझ्या हातावरती सोडलेल्या फुलासारखं ते मला दिसलं. मन उगाच शोधत राहिलं तुला. 3 हिरव्या पानांमध्ये, लाल गुंद पाकळ्यांमध्ये आणि 2 अनकुटीदार काट्यांमध्ये. वधांतरीच दिसली त्यात, वधांतरीच त्यात दिसली. नेहमीप्रमाणे जरा फिकट फिकट असलीच. सूर्यप्रकाशात पाकळ्या फुलाव्या तसं माझ्या सहवासात तुझं हसणं खुलतं. ही नेहमीची तुझी वाक्य अलगद कानावर येऊन बसते. परत भेटायचं तुला, परत भेटायचं आहे तुला, काही सांगायचं आहे तुला. परत भेटायचं आहे तुला, काही सांगायचं आहे तुला.
मी अर्धवट सोडलेली कविता पुन्हा लिहायची आहे तुला. ओळखीचा मी तुला कदाचित आवडणार नाही. ओळखीचा मी कदाचित तुला आवडणार नाही, म्हणून अनोळखीच समजून तरी भेटशील मला. मला काही बोलायचं नाही, बघू येतो का तोच गंध मी आणलेल्या गुलाबाला. आता दोघांची भेट झाली आहे आणि या दोघांच्या भेटीमध्ये पुढचे 2 कडवी आहेत की म्हणूनच म्हटलं की नात्यातल्या पुनर्प्रवेशावरची आणि तिची ही सुरुवात. नको शब्दांनी अजून छानने आता तो समजावतोय तिला. नको शब्दांनी अजून छानने आता, जरा उसासे समजावून घेऊया. उगाच बोललो आपण भिंतीशी, आता स्तब्ध राहून पाहूया. शब्दांची धार अर्थ कापत जाते, शब्दांची धार अर्थ कापत जाते. नको असलेले स्वर कानी गोठत जाते. अरे हुंदक्यांचीही असते एक भाषा, दळलेली भावनांच्या विरोधात. जरा दोघेही कानोसा घेऊया, थोडे स्तब्ध राहून पाहूया. फार बोललो आपण भिंतीशी, आता जरा स्तब्ध राहून पाहूया. मुक्या भावनांचे ओझे पार झाले, मुक्या भावनांचे ओझे पार झाले. सैल सोड जरा मन घट्ट पार झाले. वाहले प्रवाह पार मनाच्या कडी कपाऱ्यांमधून. दूषणांनीच नाहीली सगळी जुनी देणी घेणी. पण फुटेल अंकुर आणि नवी पालवी समूहा. जरा कानोसा घेऊया, उगाच बोललो आपण भिंतीशी, आता स्तब्ध राहून पाहूया. शेवटचं कडवं आहे, आवडलं तर दाद द्या. इथे मैफिलींना बघीर काळ झाले. आपण बरं शब्दगंधाचे सगळे रसिक आहेत. मैफिल म्हणजे आयुष्याची मैफिल. इथे मैफिलींना बघीर फार झाले, कलेपेक्षा जरा थोतांड फार झाले. इथे मैफिलींना बघीर फार झाले, कलेपेक्षा कारण थोतांड फार झाले. माल उठाक दीप सारे अंधाराला बोलू दे. तुझ्या माझ्या मधले अंतर श्वासांमध्ये मोजून घे. वाऱ्यासारखे कंपनांवर अलगद स्वाधीन होऊयात. जरा कानोसा घेऊयात, उगाच बोललो आपण भिंतीशी, आता स्तब्ध राहून पाहूयात. चल नवीन जगात जाऊयात, माझ्या कवितांना तुझे अर्थ देऊया. आयुष्याच्या नाट्यामध्ये आपले प्रवेश घेऊया. जरा कानोसा घेऊयात. प्रतिमाताई पब्लिक आहे म्हणून बंड्याला आणला आता. थोडी ह्याचा दे. नमस्कार. बंड्या हातात प्रगती पुस्तक घेऊन नाचत आला. गुरुजींनी मला वर चढवला. आईला म्हणाला, अशिक्षित आईला वाटले तो छान पास झाला. मैत्रिणींना रिझल्ट सांगायची घाई झाली तिला. बंड्याचा रिझल्ट म्हणून श्रीखंडपुरीचा बेत केला. बाबांना म्हणाली, आधी प्रसाद दाखवा देवाला. बंड्या हुशार आहे हे समजेलच तुम्हाला. प्रगती पुस्तक दिले बाबांना देवाकडे ठेवायला. बाबांच्या डोळ्यात त्यावरील लाल शेरा भरला. मी नापास पण वर्ष वाचवायला प्रमोट केलं. ओरडले आईला की तुझा लेक नापास झाला. वरच्या वर्गात त्याला प्रवेश नसता मिळाला. म्हणून गुरुजींनी उपकार म्हणून वर ढकलला.
छान पास झाला म्हणून सांगू नकोस कोणाला. धन्यवाद. हो, हो. Perfect प्रवेश आहे. असा प्रवेश पाहिजे. ते पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला. तू रिलेटेबल आहे आपल्याला काय नाही. आता मी डिसेंबर मध्ये इंडियाला गेलो होतो, हं. तेव्हा पहिले ओरिसा तिथे जाऊन जगन्नाथपुरीला गेलो आम्ही डिसेंबर मध्ये जगन्नाथपुरीला. हिंदूंखेरीज प्रवेश वर्ज आहे तिकडे अन्य धर्मीय. बघितले तुडुंब गर्दी, जागा नव्हती दिसत प्रवेशाला, पडत नव्हते. राहून कशी म्हणावी त्या घोळक्याला. दार उघडल्यावर हजारावर घोळका धावला दर्शनाला. मध्येच पडून चेंबरतील अशी चिंता नव्हती कोणाला. कुठे शिस्तीचा लवलेशही नव्हता दिसत नजरेला. मिळविला प्रवेश पैशाने पटवून एका पोलिसाला. ढकलत गेलो व दिसली जगन्नाथाची मूर्ती आम्हाला. डोक्यावर झाडू बसल्यावर वळलो बाहेरच्या दिशेला. तिकडे ते झाडू आमच्या डोक्याला लागला एकदा. गाईडने आत फिरून दाखवल्या 652 चुली आम्हाला. लाकडावर चुली मडक्यात प्रसाद शिजताना दाखवला. मडक्यात शिजते भात डाळ मिक्स भाजी प्रसादाला. कुंडातील गंगा जमुना नदीचे पाणीच घेतात बनवायला. ढिगाने भाज्या कापताना दिसत होते पुरुषच नजरेला. धोत्रावर उघडे बंब पुरुष असतात खोबरे कातायला. प्रसाद चढवल्यावर छोटे धंदेवाले बसतात विकायला. मडक्यातला प्रसाद देतात पानाच्या वाढल्यात खायला. हाताने देण्याची प्रथा आहे असे कळले आम्हाला. प्लास्टिक किंवा चमचे कुठेही नाही दिसले नावाला. पोलिसाला पैसे देऊन आम्ही आत प्रवेश मिळविला. अन तिकडचे विष्णू दर्शन घेऊन जीव धन्य झाला. जोरात येते मला व्हॉल्यूम शब्दगंधचा प्रवेश विषय आहे आज. आणि 20 वर्ष झाली आहेत शब्दगंधला, म्हणून त्याच्यावरती मी एक बाळबोध कविता केली आहे ऍज युजल. टीन एज संपली आता प्रवेश केला विशीत. टीन एज संपली आता प्रवेश केला विशीत. शब्दगंध दिसतो जास्त प्रगल्भ आणि खुशीत. कलाकार कवी जुळत गेले परिवार झाला मोठा. नवे विषय नव्या कविता नसे उत्साहाला तोटा. जुन्या सदस्यांनी नव्यांचे केले स्वागत मनाची कवाडे उघडून. जुन्या सदस्यांनी नव्यांचे केले स्वागत मनाची कवाडे उघडून. प्रयत्नांना त्यांच्या दिला प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिले भरभरून. एक विषय एक चित्र पण दिसतात अनेक पैलू. एक विषय एक चित्र पण दिसतात अनेक पैलू. गुणी लेखकांचे कौतुक कराया किती सांगू आणि किती बोलू. कुणाच्या कविता गंभीर तर कुणाच्या पिकवतात हशा. कुणाच्या कविता गंभीर तर कुणाच्या हसवतात पिकवतात हशा. कुणाच्या कविता ऐकून जीवनाला मिळते नवीन दिशा. गुणीजन शिकवतात प्रेमाने कविता रचायचे बारकावे. अरुण काका आणि वैशाली माझ्याकडे बोट टाकलं म्हणलं प्रेमाने कविता रचायचे बारकावे. शब्द पडतात तोकडे त्यांचे आभार कसे मानावे. गुणीजन करतात मार्गदर्शन ठेवून गोड शब्द ओठात. गुणीजन करतात मार्गदर्शन ठेवून गोड शब्द ओठात. चुका आणि बाळबोध कविता सहज घालतात पोटात.
गप्पा गाण्यांची मैफल रंगते रुचकर जेवणानंतर. अनेकानेक रोचक विषय चर्चिले जातात अवांतर. काही जण प्रत्यक्ष उपस्थित तर काहींची असते दुरून उपस्थिती. असेच असू दे शब्दगंधवर प्रेम, हीच आमची आग्रहाची विनंती. 20व्या वर्धापनानिमित्त शब्दगंधला हार्दिक शुभेच्छा. 20व्या वर्धापना दिननिमित्त शब्दगंधला हार्दिक शुभेच्छा. साजरे होऊ दे रजत सुवर्ण हीरक, हीच माझी सदिच्छा. स्वप्नाचं माझी ही पहिली कविता पण आपल्या महाराष्ट्र मंडळ आणि शब्दगंधाला समर्पित आहे. आजचा विषय प्रवेश. 2005 पासून चालू आहे शब्दगंधाचा प्रवास. 2005 पासून चालू आहे शब्दगंधाचा प्रवास. महाराष्ट्र मंडळाचा सजलेला एक काव्यदास. प्रत्येक महिन्याला नवीन चित्र, नवीन शब्द कवितेतून उलगडतो मनाचा हळवा कोंड. प्रवेश हा शब्द आजच्या विषयाचा ठसा. कल्पनांचे दार उघडून घेतला काव्याचा ठेका. कधी प्रवेश घरचा तर कधी शाळेचा, कधी नव्या जीवनाचा तर कधी मंदिराच्या वारीचा. माहिती नसून सुद्धा आपोआप सगळ्या आयटममध्ये आहे. शब्दगंधात दरवेळी काहीतरी नवीन. शब्दगंधात दरवेळी काहीतरी नवीन. शब्दांच्या सुगंधाने फुलतो कवितांचा बगीचा छानच मुनीम. प्रवेश सुखाचा, कधी दुःखाचा तर कधी संसाराच्या गोड तिखट गाभ्याचा. 2005 पासून हीच परंपरा टिकते. महाराष्ट्र मंडळात शब्दांची रंगीत दुनिया फुलते. कधी रसिक, विचारवंत सगळेच येतात आणि नव्या कवितांचे प्रवेशद्वार उघडतात. प्रत्येक महिन्याचा हा नवीन प्रवास. शब्दगंधाचा अजून चालूच आहे सुवास. चल उघडूया नवीन कल्पनेचा दरवाजा. घेऊ शब्दगंधात पुन्हा एकदा नव्या प्रवेशाचा अंदाज. आणि प्रवेश म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवेश ह्याच्यात येतो आणि मेल्यानंतर सुद्धा आपण एका वेगळ्या प्रवासाला निघतो किंवा एका वेगळ्या प्रवेश आपला एक वेगळा असतो. त्या अनुषंगाने मी काही लिहायचा प्रयत्न केला. अगेन बाळगोतच आहे. जगातला पहिला प्रवेश जन्माच्या क्षणी. जगातला पहिला प्रवेश जन्माच्या क्षणी. आईच्या कुशीतील उभं सुखाची साय चिनी. पहिले पाऊल टाकून चालू लागतो प्रवास. प्रवेश होतो क्षितिजात, ज्ञानाचा होतो प्रकाश. बालपणाच्या वळणावर खेळण्याचा म्हणा. बालपणाच्या वळणावर खेळण्याचा म्हणा. शाळेच्या पहिल्या घंटेत जगण्याचा धडा. तरुणाईच्या अंबरठ्यावर स्वप्नांची सुरुवात. तरुणाईच्या अंबरठ्यावर स्वप्नांची सुरुवात. प्रवेश होतो प्रेमात, आपुलक्याच्या नात्यात. करिअरच्या वाटेवर जबाबदारीचा भार. प्रवेश होतो संघर्षात, स्वप्नांना करतो आकार. कुटुंबाची बांधणी, जबाबदारीचा सोहळा. प्रेम नात्यांच्या गाठींनी जीवन होतं सजेला. जसजसे वय सरतं शाळेचा काळ. प्रवेश होतो वृद्धत्वात, आठवणींचा बहर. आणि अखेर ती वेळ जगाचा निरोप घेते. प्रवेश होतो मृत्यू, नव्या प्रवासाचा बीज रेवत. मृत्यू सुद्धा एक प्रवेश, नवीन जीवनाची ओळख. परतीच्या प्रवासातून आत्म्याला मिळते विश्रांतीची रेख. प्रवेशाचा हा प्रवास वर्तुळाला पूर्ण करणारा.
प्रत्येक टप्पा जीवनाचा अर्थ नव्याने देणारा. धन्यवाद. नीलाताईंची? चार्जिंग कमी. एकच वाचन. नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा. चालेल. इवले बाळरूप घेऊन जगी या प्रवेश घेतला. आजूबाजूची दारे कायम उघडी. ज्या घरचे आवडेल तेथे मुले जेवायची, साधा होता इतका मामला. आत्तासारखी शाळेचे टेन्शन नव्हते त्यावेळी. बालवर्गात सहज जाऊन खेळायचा आनंद उपभोगीत बच्चे मंडळी. पहिलीत एकदा घेतला प्रवेश, SSC होऊनच बाहेर. उपक्रम खेळ सारी सारी शाळेची जबाबदारी. अवांतर क्लासेस मध्ये कुणी क्वचितच प्रवेश घेईल. गुणांनुसार ठरे कुठे मिळेल प्रवेश. रिझर्व कॅटेगरीची मात्र असे कायम कॉलर ताठ. पदवी पुरी होते न होते तो पालक तत्पर बांधावया लग्न गाठ. तोंड बंद कामाला मात्र वाघ. माहेरची सय 8वी हृदयात. नोकरी जबाबदाऱ्या सारे एका रुळावरील आयुष्य. नियतीने कितीही दिले धक्के, रूळ सोडायचा नाही हेच तत्व. कितीतरी देशांचा व्हिसा प्रवेश परवानगी. गेले महान अशा माझ्या भारतातील अनेक ठिकाणी नवे अनुभव गाठी. आता दिवस रात्र वाहिन्या पुरवती सोकाळ करमणूक आणि बातम्यांची अक्षय थाळी. गुगल गुरु देती कुठेही सहज प्रवेश. उलगडती अद्ययावत माहिती आणि ज्ञानाची भेंडोळी. मात्र आता आजूबाजूची घरच काय, घरातील खोल्याही बंद असतात. नवरा बायकोंचेही व्हॉट्सअपवर मेसेज चालतात. पूर्वी प्रवेश निषिद्धच्या पाट्या फार क्वचित शोधायला लागायच्या. आता प्रवेश आहे की नाही याची खात्री आधी करायला लागते खचित. निवांत शांत बसले एकदा. निवांत शांत बसले एकदा. विचार करत फिरतो जगभर. पण पहावे मनातही डोकावणी. काय आहे तेथे की अजूनही टचकन येते डोळ्यातून पाणी. हळूच राहिले मनाच्या प्रवेशद्वारी उभी. हळूच राहिले मनाच्या प्रवेशद्वारी. अंधारात ताणता डोळे उमजले. उभी मी एक लांब लचक भुयारी. दोन्ही बाजूला पडली होती आठवणींची छोटी मोठी गाठोडी. एक दोन बघूनी जाता पुढे जुने स्नेहसोबती खुणाविती. किंचित हसूनी जाता पुढे दिसती वेड्या वाकड्या कोसळलेल्या भिंती. जवळ जाताच उमजले ही तर काही नाती.
छोट्या छोट्या पण क्लेशकारक गोष्टी फेर धरू लागती. या पडक्या भिंतीत रुजुनी कटुतेचे बीज फोफावले होते झाड असं म्हणते. पुढे होत्या काही भक्कम भिंती. पुढे होत्या काही भक्कम भिंती. तारुण्याच्या गरम रक्ती कधी माझ्याकडून कधी समोरून अहम नावाच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भक्कम तटबंदी इतकी की अंबुजा सिमेंटही त्यापुढे ओशाळती. बसले तिथेच मनाचा हिया करूनी आठवतील ती नावे घेऊन क्षमा मागितली हात जोडूनी. आठवतील ती नावे घेऊन क्षमा मागितली हात जोडूनी आणि हात फिरवता सहज भिंतीवरूनी भसाभसा ढासळली की होती सत्वरी. एकदम वाटले हलके आणि जाणवले हेच कारण डोळ्यातील पाण्याचे. निरखुनी पाहता आजूबाजू ऑफिस मधील राजकारणाचे बळी, उपेक्षेचे, दुःखाचे कितीतरी दिसली जळमटे. अशी कितीतरी दिसत होती जळमटे. शांतपणे केली दूर त्यामागे दिसल्या मग चकाकणाऱ्या आठवणी जणू हिरे आणि माणिकमती. जमतील त्या घेऊन हाती आले प्रवेशद्वाराशी. पाहता मागे वळूनी आता मार्ग दिसला स्वच्छ सोनेरी. हलकेच टिपता डोळे वाटले जगाच्या प्रवेशद्वारातूनही बाहेर जाताना आता मन असेल शांत आनंदी फुलपाखरी. पण तोवरी काय तर तोवरी फिरायचं जगात खुल्या मनानं आणि अधूनमधून इथंही यायचं खुल्या मनानच. निरोप घेतो आता. 7:30ला 5 मिनिटात द्या. होईल का? कारण तयारी करायला जायचं. 26 गाण्याला सांगून तुम्ही आला ते. तयारी करायला जायचंय. 8:30 बरोबर. आता प्रवेश झाले असतील सगळे. नाही, you did not delay yourself. नाही 5 मिनिटं ठीक आहे. 7:30ला जायचं. 15 मिनिटात माझी एक स्वरचित आहे आणि एक नाटकातल्या एका मैत्रिणीने आपला प्रवेश हा विषय ऐकून लिहून दिलेली कविता आहे. आणि एक मैथिली शरण गुप्त म्हणून एक खूप प्रथित यश कवी आहेत, खूप प्रसिद्ध कवी आहेत, त्यांची एक आहे म्हणून इथं स्वरचित वाचतो. आणि याचा विशेष सांगण्याचा उद्देश असा की आता नाटकाच्या प्रॅक्टिसला हिंदी नाटकाची प्रॅक्टिस होते आणि त्यात सांगितलं की मी मंडळाच्या शब्दगंधला जातो. तर जवळपास सगळ्या लोकांना हे माहित होतं की महाराष्ट्र मंडळ हे खूप ऍक्टिव्ह आहे आणि शब्दगंध हा दर महिन्याला न चुकता होणारा प्रोग्राम आहे. म्हणजे नुसतं मराठी कम्युनिटीमध्ये नाही तर आपल्या नॉन मराठी कम्युनिटीमध्ये सुद्धा आपला शब्दगंधांविषयी खूप अप्रूप आहे. तर हे खूप म्हणजे मला आणि त्यांना सांगितलं की 20 वर्ष आहेत त्यामुळे ते आणखीन जास्त त्यांना आनंद झाला. आता जास्त वेळ न घेता कविता सादर करतो. जुनी कविता आहे त्यात थोडंसं मॉडिफिकेशन करून प्रवेश हा शब्द पेरलाय त्यामुळे बघा तुम्हाला पटते का. साधे सोपे सहज शोधू काहीतरी, साधे सोपे सहज शोधू काहीतरी, सजावी अर्थाची रांगोळी शब्दाच्या मंदिरी. साधे सोपे सहज शोधू काहीतरी, सजावी अर्थाची रांगोळी शब्दांच्या मंदिरी. उभे काळोखाचे यौवन गवाक्षाच्या द्वारी, उभे काळोखाचे यौवन गवाक्षाच्या द्वारी, दान पहाट किरण घालती मोक्षाची शिदोरी. अवजार सगुणाचे तू निर्गुणाचा रे रंगारी, अवजार सगुणाचे तू निर्गुणाचा रे रंगारी, आनंदाच्या अंबरी आनंदाची स्वारी. अवजार सगुणाचे तू निर्गुणाचा रंगारी, आनंदाच्या अंबरी आनंदाची भरारी. उजेडाचा प्रवास
उत्सव वात जळल्यावरी. उजेडाचा प्रवास उत्सववात जळल्यावरी, श्वास प्रकाशाचे चालती पण तिच्या अंतरी. श्वास प्रकाशाचे चालती पण तिच्या अंतरी. वाट अर्धवट वाटे दिशाहीन निर्धारी. वाट अर्धवट वाटे दिशाहीन निर्धारी. ओलांड समर्पण उंबरा, ओलांड समर्पण उंबरा, सद्गुरूचा गाभारी. शोध उत्तराचा थांबला, प्रवेश तुझ्याच दारी. शोध उत्तराचा थांबला, प्रवेश तुझ्याच दारी. ब्रह्मरूप मंदिराला अद्वैताची पायरी. ब्रह्मरूप मंदिराला अद्वैताची पायरी. तर आता मी क्विकली तुम्हाला जरा माझी बॅकग्राऊंड देतो की प्रवेश ह्या विषयामध्ये जाताना मला प्रवेश निषेध असं बऱ्याचशा पाट्या किंवा ह्याचा जास्त मला आठवण झाली. तसंच काही कॅटेगरीना प्रवेश आहे नाही आहे, परंतु आपला जन्म हा जो आहे, हा प्रवेश जो आहे तो मात्र कोणी न थांबवता आलेला आहे. म्हणजे त्याला मात्र नाही त्याविषयी. आणि दुसरं म्हणजे आज अनिकेत आल्यामुळे मला पहिली ओळ त्यांच्याकरता आहे. परप्रांतीयांना प्रवेश हवा असेल सुंदर भारताच्या पर्यटनासाठी, भारतीय दूतावासाशी असाव्या लागतात मित्रत्वाच्या गाठी. काही वर्ग व श्वानांना प्रवेश निषेध अशी पाहता पाठी, खवळले रक्त डिवचला स्वाभिमान, वीरांनी उचलली लाठी. जगात प्रवेश करताना आणते का कोणी आडकाठी, नैसर्गिक प्रक्रिया असे ती अद्वितीय प्राक्तन घेऊनी पाठी. असे प्रवेश व सहभाग मर्यादित, म्हणे वयाने असं हवी व्यक्ती मोठी. काही कार्यक्रम व घटना का हो असतात फक्त प्रौढांसाठी. कारखान्यात कार्य करण्यासाठी स्त्री होता रुजू, नको कपाळा आठी. प्रवेश निषेध बाजूस सारून स्त्रियांनी सुद्धा माझी मारली मोठी. कारण सुधा मूर्तींनी आपल्या त्यावेळेला खरं सहयोगाने असं की मी टाटामध्ये ट्रेनिंग डिव्हिजनला होतो आणि या 5 मुली येऊन त्या 5 मुलींना माझ्याकडे पाठवलं होतं की ह्यांना ओरिएंटेशन वगैरे येतात. सुधा मूर्ती होत्या. मनाची आता पुढे हा जो विषय तो तुम्हाला मी पाठवला, मी तुम्हाला जो चित्र म्हणून आहे ते, तर त्या चित्रावरती जनरली आपण 12 आकडे असतात, तर त्याच्यावरती 8 गणपतीचे चित्र आहेत आणि 10 इतर काही चित्र आहेत. म्हणजे अष्टोप्रहर आणि 10 दिशा असं त्या रिलेट मी केलं, तर ते माझ्या थोडं आलं. परंतु काही विभाग राखले असतात केवळ स्त्रियांसाठी, त्यात पुरुषांनी केला प्रवेश तर मात्र मिळेल पार्श्वभागावर काठी. मनाची कवाडे होती बंद, व्यवसाय चक्रव्यूहात प्रवेशण्या कचरत होता मराठी. कालचक्र बदलले, नोकरी झिडकारून व्यवसायात सोडिले इतरांना पाठी. होते असे भ्रम मनी की युद्ध व वैमानिक हे क्षेत्र फक्त पुरुषांसाठी. रूढीचे चक्र फिरले, लक्ष्मीबाई प्रवेशली रणांगणी, गुंजन शत्रूचे लहू गोटी. गुंजन सक्सेना. ममसी शब्दगंध मध्ये स्वागत आहे, इथे प्रवेश मात्र खुला सर्वांसाठी. काव्यचक्र हे फिरते 20 वर्ष, नात्यांच्या उलगडत गाठी. अष्टोप्रहर व 10 दिशांनी काव्य सादर करा अथवा या श्रवणासाठी. बटाटे बडे असेच गाठी. थँक्यू. नाही 7:30ला पोहोचायचं उद्या भेटू ना सकाळी. यावेळेस गर्दी जास्त असते.
आता पुढे तुला काहीतरी सांगायचं प्रवेशाआधी तुला काहीतरी बोलायचं नाही, कारण मला पुढच्या विषयात जायचं म्हणून तुम्ही आले. ऐका ऐका, प्रवेशवरती एक प्रवेश सादर करते. नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. सर तू का? हा येतोय. नको तो माणूस तिथे आहे. नवे वर्ष नवा आरंभ, नवे वर्ष नवा आनंद, नवे विचार नवा प्रवास. कधी गडबड तर कधी धाडसाची हाक, कधी गडबड तर कधी धाडसाची हाक. प्रत्येक प्रवेशापाठी प्रवेश म्हणजे केवळ दार उघडणं, प्रवेश म्हणजे केवळ दार उघडणं, प्रकाशाला आत घेऊन अंधाराला पुसून टाकणे. प्रवेश म्हणजे फुलणारं एक नवं स्वप्न, प्रवेश म्हणजे फुलणारं एक नवं स्वप्न, झोपेत जागं ठेवणारं आणि पावलं पावली विश्वास वाढवणार. बरं, माझा फोटोवरती कविता घ्यायला इकडून कोणाला आहे? मी तेच म्हटलं याची फुलपुडी उघडते का नाही. फोटो दाखव. फोटो नाही इथे मला, मी ना एवढं टेक्निकल नाही आहे म्हणून मी अनिकेतनं सुद्धा व्हॉट्सअपवरती पाठवत होतो की हा फोटो बघा. पण तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती आहेत फोटो, कारण हा माझा लॅपटॉप नाहीये त्यामुळे मला याच्यात तर या फोटोवरती कविता चित्रावरती केलेली आहे. त्याच्या चित्राचं एक असं आहे की मध्ये सूर्य आहे, तो हसतोय, त्याला 32 किरण आहेत, त्याच्यानंतर दशावतार आहे आणि त्याच्या पुढे अष्टविनायक आहे आणि हे सगळं तांब्याचं किंवा कॉपरचं एक हँगिंग पीस चक्र असं आहे. तर मला हे बघितल्यानंतर जाणवलं की आत्म्याचा प्रवास आणि त्याला एक गमतीची झालर म्हणजे वैतागलेला विष्णू. तर सुरुवात कशी झाली? सर्व शक्तिमान असूनी एकटा, बसलो मी आनंदात, तरीही अनेक होण्या उर्मी, कुठेतरी बोचते आत. असं पहिलं देवाला वाटलं. चला मग एकदम सृजन करूया, पडदा मायेचा धरुनी, मध्यभागीचा सूर्य अवतरे, रूपतयाचे किरण ध्वनी. म्हणजे सुरुवातीला ओनली देर इज लाईट अँड साऊंड. रची अवकाशे मग मी सृष्टी, ओंकारातुनी 5 भूते, म्हणजे पंचमहाभूत, मात्र तरीही अंतर्यामी आत्मरूपाची प्रकाशते. आभा प्रकटे स्वयंप्रकाशी 32 लक्षणं दाखवते. म्हणजे सज्जन पुरुषाची 32 लक्षणं दिलेली आहेत. 32 लक्षणं त्याच्यातनं बाहेर येतात. ब्रह्माने निर्मिताच सृष्टी, विष्णू अशी ती नाही पुढे. हळू निर्मिला सहस्र रश्मी, त्यानंतर वसुंधरा घडे, वेळोवेळी दशावतारा घेऊन येण्या मज मग भाग पडे. त्यातून विष्णूचा वैताग सुरू झालेला आहे. किती चक्रे आली गेली, काळ चालतो अविरती, पुन्हा पुन्हा पृथ्वीवर येणे नशिबी आले आम्हाप्रती. कधी न करीती विचार प्राणी, वावरती सुख दुःखाने, कधी न विचार करीती प्राणी वावरती सुख दुःखाने, द्वंद्वा निर्मुनी उगाच केले ब्रह्मांडाचे पसरवणे.
कधी करशी संहार जगाचा आर्जव करी मी शिवाप्रती. कधी करशी संहार जगाचा आर्जव करी मी शिवाप्रती. म्हणजे ब्रह्माने निर्माण केलं आणि तो हात झटकून मोकळा आला. विष्णूला सारखं ये जा करायला लागतंय. तो इतका बेजार झाला, शेवटी तो शिवाकडे गेला. का आता कधी संहार करतोयस. झालो राम कृष्णही झालो तरीही मनुष्य नाही गती. त्रिमूर्ती बसली कैलासावर गणेश शंकर आणि पार्वती. त्रिमूर्ती बसली कैलासावर गणेश शंकर आणि पार्वती. कृपा करुनी मग उपाय सांगे जे जन अष्टविनायका भजती त्यांना गोडी अध्यात्माची हो सत्वगुणाची समृद्धी. आता हा परतीचा प्रवास सुरू झाला. आता आतून सूर्यापासून दशावतारापासून गणपतीपर्यंत आलो. आता गणपतीपासून परत आतमध्ये प्रवास सुरू होईल. त्यांना गोडी अध्यात्माची हो सत्वगुणाची समृद्धी सुरू करी परतीचा अलगद प्रवास देई त्यांना सद्बुद्धी. विचार करता करता कळते रचना मग या विश्वाची. श्रुती स्मृतींचे वाचन करता ये स्वतः अनुभूती स्वतःची. पर्यंत येऊन परत आत पोचला. जगत व्यापले एकात्म्याने प्रकाश दिसतो कुटस्थी. येती जाती ताम्र शरीरे आपण केवळ पांथस्थी. हे त्याचं लक्षात येतं शेवटी. मीही लवकर उत्सुकतेने मायापटाला दूर कर. आतला जो देव आहे तो लगेच अशा भक्ताचं स्वागत करायला उत्सुक आहे. मीही लवकर उत्सुकतेने मायापटाला दूर करी. उजेडी राही उजेड होऊन आनंदात घे उंच भाडा. इकडे फोटोवरती आहे. फोटोवर आहे स्वप्ना. फोटोवर मी सूर्य न धरता राशी किंवा कालचक्र असं धरून कविता केलेली आहे. तर अखंड हे कालचक्र क्षणाक्षणाला घडवते नवे. गतीचा मंत्र सृष्टीचा नियम प्रत्येक क्षणी अज्ञानाचा जयघोष नमो. राशीचक्र हे नियतीचं चित्र ताऱ्यांच्या गणितात बांधलं जातं नशीब. मेष वृषभ मिथुन कर्क सिंहाची गर्जना कन्येचा चमत्कार. तुला सांगते संतुलनाचा अर्थ. वृश्चिकात दडले तेजाचा बंध. धनुचा बाण मकराची मेहनत. कुंभाचं स्वप्न मीनचं सारंग. कालचक्र हा काळाचा राजा. त्याला चालतो त्याच्या तालावर चालते जग सारा. राशीचक्र हा भवितव्याचा वाटसरू. पावली दाखवतो नवा सूर. हे चक्र दोन्ही जीवनाचं सार. त्याचा संग अवघ्या सृष्टीला आधार. कालचक्र राशीचक्र हा मेळ. अनादि अनंताचा अमूल्य खेळ. अनादि अनंताचा अमूल्य खेळ. धन्यवाद. ईश्वरती आहे अलका यांच्या. ही कविता दशावतार आहेत. ते मी सूर्य वगैरे जरा इग्नोर केले. भगवान विष्णूंनी वेळोवेळी घेतले अनेक अवतार. भगवान विष्णूंनी वेळोवेळी घेतले अनेक अवतार. कधी जगाला तर कधी भक्तांना करायला संकटातून पार. दशावतार दर्शवतात जीवोत्पत्ती व त्याचा विकास क्रम.
नंतर मानवाचा विकास व त्यांनी केलेले पराक्रम. मत्स्याचा जन्म पाण्यात तेथेच त्याचा निवास. मत्स्याचा जन्म पाण्यात तेथेच त्याचा निवास. कूर्म दर्शवितो जीवांचा जलातून भूमीकडे प्रवास. मग आला वराह जो 4 पायांचा स्थलचर. मग आला वराह जो 4 पायांचा स्थलचर. त्यानंतर नरसिंह जो उभा 2 पायांवर. वामन रूपात आधुनिक मानवाचे दिसू लागतात गुण. हत्यारे वापरणाऱ्या आदिमानवाची परशु हीच खूण. परशुरामानंतर आले संयमी धनुर्धर राम. परशुरामानंतर आले संयमी धनुर्धर राम. मग 16 कला संपन्न गीता सांगणारे श्याम. काळक्रमाने बुद्धी झाली परमार्जित आणि शुद्ध. काळक्रमाने बुद्धी झाली परिमार्जित आणि शुद्ध. 9वा अवतार म्हणून अवतरले धरेवर गौतम बुद्ध. पांढऱ्या घोड्यावर स्वार घेऊन अग्नीची तलवार. पांढऱ्या घोड्यावर स्वार घेऊन अग्नीची तलवार. म्हणे कलियुगाच्या शेवटी येणार कल्की हा अवतार. अग्नी गरुड भागवत पुराणात आहे सारे लिहिले. अग्नी गरुड भागवत पुराणात आहे सारे लिहिले. अभ्यासकांनीच मात्र सारे जाणीवपूर्वक वाचले. डार्विन आजोबांनी पण वाचली असतील पुराणे व वेदांत. डार्विन आजोबांनी पण वाचली असतील पुराणे व वेदांत. त्यावरूनच प्रतिपादला असेल उत्क्रांतीचा सिद्धांत. प्रतिभाताई तुमचे बंद करू का? मी तर नमस्कार. मी फक्त चक्रवर्ती माझ्या थोडा 80 पण वाढत प्रत्येक चक्र वेगळं त्यामुळे असं फक्त आम्ही एका गोष्टीवर मला वाटलं कोणतरी घनचक्कर बद्दल पण त्याला कवितेला मी नाव दिले आवर्तन. आवर्तन तर तो आवर्तन. आयुष्याच्या घड्याळात काटे सुख दुःखाचे. आयुष्याच्या घड्याळात काटे सुख दुःखाचे. आवर्तन कधीतरी सुखाचे, कधीतरी सुखाचे. दुःखाचे आवर्तन नेहमीच. आयुष्याच्या घड्याळात काटे सुख दुःखाचे. आवर्तन कधीतरी सुखाचे. दुःखाचे आवर्तन सदाचे. नेहमीच. सारं काही मनासारखं घडताना वेळेची किंमत नसते. सारं काही मनासारखं घडताना वेळेची किंमत नसते. दुःखाचे मात्र तसे नसते. दुःखाचे मात्र तसे नसते. पळापळाचे मोजणे असते. दुःखाचे आवर्तन श्वासांची किंमत घेते. दुःखाचे आवर्तन श्वासाची किंमत घेते. सुखाचे आवर्तन मात्र माणसाचे माणूस पण शोधते. घेण्यापेक्षा देणे जास्त मागत असते. घेण्यापेक्षा देणे जास्त मागत असते. जन्म मृत्यूच्या आवर्तनातून प्रत्येकाला जायचे असते. युगायुगांची आवर्तन. युगायुगांची आवर्तन इतिहासाची पारायण. त्या इतिहासात मी सगळ्यांना घातलं. युगायुगांची आवर्तन इतिहासाची पारायण. कधी शिकणार माणसा तू मोक्षासाठी खरं जेणं. मोक्षासाठी खरं जेणं. धन्यवाद. नीला
मी आणखीन थोडा आळशीपणा केलाय. म्हणजे हिचीच कल्पना, पण ती आणखीन शॉर्ट मध्ये लिहिली मी. म्हणजे दशावतार आपण नेहमीच बघतो, पण ते मधोमध सूर्य आहे म्हणून. दशावतार प्राचीन संकल्पनेचा क्रम. ओके. कालचक्रावर आहेत दशावतार. कालचक्रावर आहेत दशावतार, परत मधोमध आहेत सूर्यदेव. काय सांगतायत? कालचक्राप्रमाणे अवतार झाले. जसं कालचक्र फिरत गेले तसे अवतार झाले. यदा यदा ही धर्मस्य म्हणत की हे दशावतार म्हणजे प्रतीक उत्क्रांतीचे. कालचक्राप्रमाणे जीवसृष्टी बहरण्याचे. आठी बाजूला गणपती बाप्पा, आठी बाजूला मात्र गणपती बाप्पा प्रसन्न शांत मुद्रेने सांगती, कालचक्राप्रमाणे चला. मी थोडंसं अजून कन्फ्युज करतो. इन्स्टंट आहे. नाही नाही, ते वर्तुळ बघितलं ना त्यावेळेस सापडलं. म्हणजे आता म्हणलं ना त्या वर्तुळ, त्यावेळी म्हणलं अरे आपल्याकडे पण एक कविता, आता त्याच्यावरून वर्तुळ वरती एक कविता सापडली. पण जाऊ दे वाचू नको नको घंटे सगळं डिस्टर्ब. त्याच्यामुळे त्या वर्तुळवरून एक कविता आठवली, म्हणून सगळ्यांच्या झाल्यावर म्हणून सादर करतो. म्हणून अजून एक छोट, म्हणजे दशावतार झाले, शून्य झाले, वर सर्कल झाला. माझं तर अगदी शून्य आणि वर्तुळ आणि शून्य असे. एक वर्तुळ. एक वर्तुळ आदी आणि अंत एकाच बिंदूवर, म्हणून अनंत. म्हणजे वर्तुळ पूर्ण झालं की ते तिथेच येतं. म्हणजे आधीपासून सुरू झालं, शेवट तिथेच, म्हणून ते अनंत. एक वर्तुळ आदी आणि अंत एकाच बिंदूवर, म्हणूनच अनंत. दोन बिंदूंमधल्या प्रवासातच तर गंमत आहे. दोन बिंदूंमधल्या प्रवासातच तर गंमत आहे. पूर्णातलं अपूर्णत्व आणि अपूर्णातलं पूर्णत्व. दोन बिंदूंमधील प्रवासातच गंमत आहे. पूर्णातलं अपूर्णत्व, अपूर्णातलं पूर्णत्व हेच खरं संपूर्णत्व. मुक्त. मुक्तीची खरी किंमत आकडेमोड अनुभवली की मगच. मुक्तीची खरी किंमत आकडेमोड अनुभवली की मगच. अनुभवाशिवाय सगळं निरर्थक. स्वतः शस्त्रहीन पण अर्जुनापाठी तो उभा राहिला. स्वतः शस्त्रहीन पण अर्जुनापाठी तो उभा राहिला. अन शून्यातलं विश्वरूप दिसलं अनंत. शून्य म्हणजे कृष्ण. शून्य म्हणजे कृष्ण. कुरुक्षेत्रात तो शून्यच होता. कुरुक्षेत्रात तो शून्यच होता. स्वतः शस्त्रहीन पण अर्जुनापाठी उभा राहिला आणि त्या शून्यातलं विश्वरूप दिसलं अनंत. प्रायोरिटी कळेपर्यंत प्रवास सारा. प्रायोरिटी कळेपर्यंत प्रवास सारा. प्रायोरिटी कळली की मग खेळ संपतो. हिशोब सोपा होतो, जुळतो. गोंधळ संपतो, मार्ग स्पष्ट दिसतो. हिम्मत मिळते, एक श्वास मुक्तीचा निश्वास. एक श्वास मुक्तीचा निश्वास. विश्वास तोही शून्यावरच. द्वैत असं काही उरतच नाही. द्वैत असं काही उरतच नाही. आणि ही लाईन मला खरंच खूप आवडली होती जेव्हा मीच लिहिली होती तेव्हा. अद्वैताचं सगुण रूप, अद्वैताचं सगुण रूप शून्याशिवाय वेगळं काय असणार. अद्वैताचं सगुण रूप शून्याशिवाय वेगळं काय असणार. तू निवडतो शब्द कठीण आहे तसे. गुंफायला कठीण आहे. हे अजून का फोटोवरती कोणाची कविता आहे? आता आपण थांबायचं आहे का? ऑनलाईन कोणी नाहीच आहे. ऑनलाईन कोणाच्या आल्या पण नाही. नाही पाठवली. हा मग ती घे ना.
पण मी त्याच्या आधी एक अनाऊन्स थोडस विनंती करतो, अनाऊन्स नाही, की फेब्रुवारीचं यजमानपद अजून कोणी घेतलेलं नाहीये, तर कोणीतरी घ्या. कारण कोणतरी घेईल आणि मग अरे मला घ्यायचं होतं असं तुम्हाला वाटेल म्हणून. आत्ता सांगितलं तरी चालेल. तुम्ही बाजूला बसले म्हणून विचारताय का काय असं वाटायला लागलं? नाही झालं. फेब्रुवारी शेवटचा रविवार आणि 28 तारीख असली तरी शेवटी रविवार आहे एक. आज शनिवार आहे, पण उद्या 26 जानेवारी होती म्हणून आज. एक कवयित्री आहेत हेमा कृपलानी म्हणून. अच्छा. आणि तुम्ही रेलगाडी नाटक बघितलं असेल ना माझं, तर त्याच्यामध्ये माझ्या बायकोची भूमिका केली होती आणि आता त्या नवीन नाटकात त्या आहेत. प्रवेश का संदेश असं त्यांनी सांगितलं, म्हणजे नवीन वर्षाचा हे घेऊन त्यांनी कविता केली आहे. नवज्योति की किरणें आई सुनहरी सुबह का प्रकाश, नवज्योति की किरणें आई सुनहरी सुबह का प्रकाश, प्रवेश हुआ जीवन में जैसे खुला नया आकाश. नवज्योति की किरणें आई सुनहरी सुबह का प्रकाश, प्रवेश हुआ जीवन में जैसे खुला नया आकाश, अवरोधों को पीछे छोड़ा बढ़ा नया विश्वास, अवरोधों को पीछे छोड़ा बढ़ा नया विश्वास, हर कदम पर लिख रही हूं सपनों का इतिहास. प्रवेश करूं नई दिशाओं में, प्रवेश करूं नई दिशाओं में, हो मन में उमंग, हर राह में खिले उम्मीदें, छोड़े जीवन तरंग. प्रवेश करे हर दिल में खुशियां, प्रवेश करे हर दिल में खुशियां, मिटे अंधकार, प्रवेश करे हर दिल में खुशियां, मिटे अंधकार, सच हो सारे सपने अपने, रोशन हो संसार, रोशन हो संसार. आणि आणखीन एक तुम्हाला आवडेल काय म्हणून म्हणजे मॅडमनी पण सांगितलं म्हणून, मैथिली शरण गुप्त म्हणून एक कवी आहे, त्यांची खूप प्रथितयश कविता आहे, म्हणजे जयद्रथ वध नावाची. थोडं शब्दबंबाळ आहे, म्हणजे जुनं हिंदी असल्यामुळे ना ते थोडस असं जड शब्दबंबाळ आहे, तर ते मलाही कितपत झेपतं वाचताना, ते सॉरी जर काही चूक झाली तर. पण त्याच्यात हे आहे की 2-3 त्याचे छंद आहेत. जयद्रथ वध तुम्हाला माहिती असेल, म्हणजे अभिमन्यूला मारल्यानंतर जयद्रथाचा वध झाला होता, तर ते पूर्ण नाटक खूप मोठा दीर्घांक येतो. आणि त्याच्यामध्ये अर्जुन की प्रतिज्ञा म्हणून एक खूप 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 गाजलेली कविता आहे, म्हणजे त्यात अर्जुन प्रतिज्ञा करतो की मी जयद्रथाला मारेल त्याचं. पण त्याच्या आधी अभिमन्यू एक प्रतिज्ञा घेतो, म्हणजे त्याला म्हणतात की आता सगळे कृष्ण तिकडे गेलेला असतो, म्हणजे कृष्ण आणि अर्जुन हे एकत्र असतात आणि चक्रव्यूह भेदण्याची कला फक्त दोघांना असते. आणि त्या दिवशी जर ते नाही केलं चक्रव्यूह भेदन, बाहेर काढायचं त्या दिवशी जर ते चक्रव्यूह भेदन केलं नाही तर ते हारणार असतात. तर त्यामुळे अभिमन्यू प्रण घेतो, कारण त्याला माहित असतं की चक्रव्यूह भेदायचं कसं, पण परत यायचं त्याला माहित नसतं. त्यामुळे त्याला म्हणतात की तू नको जाऊस, कारण तो राजपुत्र आहे. पण तो अशा वेळी त्याचे जे भाव आहेत की मला हे माहिती आहे, मी जाणार आतमध्ये, हे भाव त्यांनी चित्रित केला. आणि त्याचा जो एक आवेश आहे, तो आवेश हिंदीतल्या त्या कवीने इतका छान लिहिलाय, मी प्रयत्न करतो, बघा तुम्हाला आवडेल का. हे तात तजिए सोच के हे तात तजिए सोच को है क्या नाम, सॉरी, हे तात तजिए सोच को है काम क्या क्लेश का. ऐकताय? ओके. है तात तजिए सोच को है काम का क्लेश का, मैं द्वार उद्घाटित करूंगा व्यूह बीच प्रवेश का. इथे प्रवेश आला म्हणून है तात तजिए सोच को है काम का क्लेश का, मैं द्वार उद्घाटित करूंगा व्यूह बीच प्रवेश का. यो पांडवों से कहकर समर को वीर वह सज्जित हुआ, यो पांडवों से कहकर समर को वीर वह सज्जित हुआ, छवि देख उसकी उस समय सुरराज भी लज्जित हुआ.
नर देव संभव वीर वह रण मध्य जाने के लिए, नर देव संभव वीर वह रण मध्य जाने के लिए, बोला वचन निज सारथी से रथ सजाने के लिए। यह विकट साहस देख उसका सूत विस्मित हो गया, यह विकट साहस देख उसका सूत विस्मित हो गया, कहने लगा इस भांति फिर देख वय उसका। हे शत्रुनाशन, हे शत्रुनाशन आपने यह भार गुरुतर है लिया, है द्रोण रण पंडित कठिन है व्यूह भेदन की क्रिया। रणविद्य यद्यपि अप है पर सहज है सुकुमार है, सुख सहित नित पोषित हुए निज वंश प्राणाधार है। सुन सारथी की यह विनय बोल, सुर सारथी की यह विनय बोला वचन यह वीर क्यों, करता घना घन गगन में निर्घोष अति गंभीर जो। हे सारथे, हे सारथे है द्रोण क्या देवेंद्र भी आकर अड़े, हे सारथे है द्रोण क्या देवेंद्र भी आकर अड़े, है खेल क्षत्रिय बालकों का व्यूह भेदन कर लड़े। श्री राम के हय वेद से अपमान अपना मान के, श्री राम के हय वेद से अपमान अपना मान के, मख अश्व जब लव और कुश ने जय किया रण ठान के। अभिमन्यु 16 वर्ष का फिर क्यों लड़े रिपु से नहीं, अभिमन्यु 16 वर्ष का फिर क्यों लड़े रिपु से नहीं, क्या आर्य वीर विपक्ष वैभव देख कर डरते नहीं। सुनकर गजों का घोष उसको समझ निज अपयश कथा, सुनकर गजों का घोष उसको समझ कर निज अपयश कथा, पर उन पर झपटता सिंह शिशु भी रोष कर जब सर्वथा। फिर व्यूह भेदन के लिए अभिमन्यु उद्युक्त क्यों न हो, फिर व्यूह भेदन के लिए अभिमन्यु उद्युक्त क्यों न हो, क्या वीर बालक शत्रु की अभिमान सह सकते कहो। मैं सत्य कहता हूँ सखे, मैं सत्य कहता हूँ सखे सुकुमार मत मानो मुझे, मैं सत्य कहता हूँ सखे सुकुमार मत मानो मुझे, यमराज से भी युद्ध को प्रस्तुत सदा मानो मुझे। है और की तो बात क्यों, है और की तो बात ही क्या, मैं गर्व करता नहीं, है और की तो बात क्या मैं गर्व करता नहीं, मामा तथा निज तात से भी समर से मैं डरता नहीं। मामा म्हणजे कृष्ण आणि तात म्हणजे अर्जुन। जो उन 16 वर्ष के राजीव लोचन राम ने मुनि मख किया था पूर्ण वध कर राक्षसों के सामने, कर व्यूह भेदन की आज त्यों ही वैरियों के मार के, निज तात का मैं हित करूंगा विमल यश विस्तार के। थोडी लांब असेल कदाचित पण शब्द बंबा आहे, सुंदर शब्द आहे। हो अरे एकदा म्हणून दाखव की, मी प्रयत्न केला ते पाठ करायचा पण ते हे त्या शब्दाला जोर केवढा आहे। कारण की ह्याची प्रतिज्ञा काय म्हणतात त्याला, तो कृष्ण म्हणतो ना तो, ती पण आहे। बरं, वैशालीताई आल्या आहेत तर त्यांच्याकडे काही कविता आहे का? वैशालीताई, हॅलो, नमस्कार. हा नमस्कार। हो, आत्ताच लिहिलेली कविता आहे प्रवेश वरती, वाचून दाखवते. रेकॉर्डिंग बंद करायची वेळ आली तर तुम्ही दिसत चाललं, हो हो तर तुमची कविता आहे का? आहे आहे. हा मग सादर करा, 1-2 हो. मिनिटं
नाही कविता आहे. हा घ्या घ्या. हा. प्रवेश, काही प्रवेश होतात सहजची. सांगा काही सांगा. प्रवेश, हा, येते ऐकू? हा येते येते. हं. हा सांगा सांगा. हा. काही प्रवेश होतात सहजची, न घेता कष्ट वा कसलीही अनुमती. काही प्रवेश होतात सहजची, न घेता कष्ट वा कसलीही अनुमती. सारेची आपण प्रवेश ते झालो ना आणि होतो ना, दरवर्षी पुढती. हॅलो. हा. हा सांगा काळ सांगा. सरतो, काळ सरतो पुढे पुढे, बालपण पण सरले मस्ती मजेत. प्रवेशलो गृहस्थाश्रमी, प्रवेशितो झालो गृहस्थाश्रमी, रमलो गमलो कुटुंबांच्या समवेत. तांदूळ माप ओलांडून नववधू करी प्रवेश सासरी, आनंदाला येई उधाण, मनी असते सुखाच्या घागरी. प्रवेशाची होतीच जय्यत तयारी, कारण की आता 22ला 1 वर्ष झालं ना राम मंदिराला, तर त्यावरून लिहिलंय की प्रवेशाची होती जय्यत तयारी. राम वनवासून परतता त्या काळी, अयोध्या नगरी पण सध्या सजली होती गुढी तोरणांनी, उत्सुकता मनी तीच क्षणी. एवढीच आत्ताच मी जस्ट लिहिली आणि ताजी वाचायला घेतली. हे बरं केलं, चांगलं केलं. हे Oh तुम्ही yes, आले thank you. म्हटले कविता असणार तर तुमची, नाही तर आता रेकॉर्डिंग माझं बंद करायचं होतं, तर म्हटलं हो तुमची हो कविता हो. आली तर बरं अरे झालं. बाहेर गेली होती, पटकन आले तर पाहिलीच ग, अर्धवट लिहिलेली होती. म्हटलं जी 4 कडवी आहेत तेवढी वाचते. थँक्यू. बरं. बाकी सगळे कसे, मजेत? हो मजेत आहेत मजेत आहेत. ओ येस, ओ येस. इथं येतो बंद थंडी करू. छान. ओ येस, ओके, बंद करा, चालेल. ओके थँक्यू. धन्यवाद. आहे? बंद करू. हं?